नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या शाळेतील सर्व मैत्रिणींच्या केसांमध्ये आज तुम्हाला सुंदर सुंदर गजरे दिसत आहेत। संक्रांतीचं वाण म्हणून आपण या गजऱ्यांकडे पाहत असतो। उद्या मकर संक्रांत आहे। सर्वांनाच मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मैत्रिणींनो, आज शाळेमध्ये आमच्या सर्वांच्या मैत्रीण अर्चना अगजाळताई आल्या होत्या आणि त्यांनी आम्हा सर्वांसाठी सुंदर सुंदर काकड्यांच्या फुलांचे गजरे करून आणले होते। मैत्रिणींनो, फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू या जगामध्ये कोणतीच नसेल। पृथ्वीवरच्या फुलांनी आणि आकाशातील ताऱ्यांनीच आपल्या संपूर्ण जीवनावर अनंत असे सकारात्मक परिणाम केलेले आहेत। आपल्या सर्वांनाच फुलांचा खूप नाद असतो। मला असे वाटते की जगामध्ये असं कुठलेही व्यक्ती नसेल की ज्याला फुलांकडे पाहून आनंद होणार नाही। आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही समोरच पाहताय की या फुलांकडे, या फुलांच्या गजऱ्यांकडे पाहून प्रत्येकाचं मन, प्रत्येकाचा चेहरा आनंदाने प्रफुल्लित झालेला दिसून येतोय। आणि त्यासाठी आमच्या मैत्रीण अर्चना अगजाळताई, मी यांचे सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते की ज्यांनी या फुलांच्या रूपाने आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव केलेला आहे। मैत्रिणींनो, आम्हाला गजरा घेण्यामध्ये आनंद तर होताच, परंतु फुले देण्यामध्ये अर्चनाताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत होता। मैत्रिणींनो, फुलांचं आयुष्य ते कसं ना, रसमय, गंधमय दुसऱ्यांचं जीवन करण्यामध्ये त्या स्वतःचं जीवन व्यतीत करतात, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देतात। मैत्रिणींनो, संक्रांत म्हटले की उखाणा हा आलाच। ऐका हा अर्चनाताईंचा उखाणा। गुलाबाचं फूल देठाला कोवळा, महादेवांचं रूप कृष्णासारखं सावळं। आपल्या शाळेतील अतिशय सुंदर अशी सरस्वतीची मूर्ती खडके मॅडमने त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस आपल्या प्रशालेला भेट म्हणून दिलेली। आज या फुलांची आरास आपण सरस्वतीच्या मूर्तीला देखील केलेली दिसून येते। आपल्या शाळेतील बेबीताई कधीही फूल कोणी त्यांच्याकडे दिलं की त्या अगोदर या ठिकाणी सरस्वतीच्या मूर्तीला अर्पण करणार। आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण अगोदर फूल परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि नंतर आपल्या केसांमध्ये माळत असतो। मैत्रिणींनो, एका हाताने दुसऱ्या हातांना फुलांचा तो स्पर्श द्यावा, फुलांचा तो गंध द्यावा, फुलांचा तो सुवास द्यावा। या वृत्तीनुसार अगजाळताईंनी आज आम्हाला सर्वांना शाळेमध्ये जी गजऱ्यांच्या फुलांची आरास भेटच्या स्वरूपामध्ये दिली, त्याबद्दल प्रशालेच्या वतीने पुनश्च एकदा मी त्यांचे आभार मानते। आमच्या सर्वांचे आनंदाचे क्षण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की पहा। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।